सोलापूर महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि कालपासून जे आहे तिकडे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। खरं तर सोलापूरमध्ये महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गटाची युती होणार की नाही यावरून अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत। मात्र आज या दोनही पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे संपर्क मंत्री सर आहेत सावंत। खरं तर कदम साहेब, आज या ठिकाणी तुमची जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक झाली, भाजपच्या नेत्यांसोबत बैठक झाली, काय नक्की बोलणी झालेली आहे, काय एकंदरीत मागणी आपण केलेली आहे युतीच्या अनुषंगाने? सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आणि सोलापूर शहरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आम्ही एकत्रित चर्चा केली। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबतच्या चर्चा होत असताना आम्ही काही वाढचे त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला सांगितले की स्थानिक स्तरावरती तुमची युती झाली पाहिजे आणि युतीची बोलणी करत असताना स्थानिक पदाधिकारी घेऊन आम्ही त्याच्यामध्ये बोलणी करतो आहे। वाढचं एकामेकाच्या कमी जास्त जागा पाठीपुढे होतील, परंतु निश्चित आम्हाला खात्री आहे की सन्मानपूर्वक युती त्या ठिकाणी होईल असं आम्हाला खात्री आहे। साधारण किती जागांची मागणी आपली असणार आहे? कारण सुरुवातीला आपण 50% जागांची मागणी आणि आजही शिवसेना पक्षाच्या वतीनं 50% जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत। 50% म्हणजे 50%च असं का आम्ही काय त्याच्यामध्ये हटवून बसलो नाही, त्याच्यामुळे सुद्धा वरखाली त्याच्यामध्ये होतील। पण निवडून येणारा उमेदवार निकष लावून त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त जागा त्याच्यामध्ये आम्हाला कशा निवडून आणता येतील आणि महायुतीचा महापौर कसा सोलापूरमध्ये बसवता येईल त्या दृष्टीनं आज आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे। खरं तर भाजपकडून देखील असं सांगण्यात येतं आहे की शिवसेना शिंदे गटाच्या ज्या पूर्वीच्या जागा आहेत त्याच्या तुलना केली तर त्यांची जी मागणी आहे अवास्तव आहे आणि कुठेतरी त्यांनी सन्मानजनक मागणी केली तर युती पुढे जाऊ शकते, अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी ते देखील तयार असल्याचं बोलत आहे। सोलापूर शहराच्या बाबतचं गेल्या वेळेस शिवसेनेचे 21 नगरसेवक होते आणि भारतीय जनता पक्षाचे 49 नगरसेवक होते। दोघांचे नगरसेवक जागेवरती ठेवून उरलेल्या जागा आहेत त्याच्यामध्ये समसमान झालं तर 60-40च्या रेशोमध्ये बसून आम्हाला 40% ते 60% असं धरलं तर ती सन्मानपूर्वक युती होईल। त्या कोणत्या जागा लढवायच्या ह्याच्याबाबतची आम्ही त्यांना कागदावरती सगळं त्यांना कळवलेलं आहे आणि थोड्याच वेळात काही आज उद्यापर्यंत युती होऊन जाईल। हे खरं तर कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत, कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। 30 तारखेपर्यंत हे अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे, त्यामुळे युती अचानक नाही झाली तर मग मात्र आपल्याकडे तेवढी संख्याबळ आहे का की 102 जागे आपण स्वबळावर लढू शकू? आमच्याकडे 102 जागेपेक्षा सुद्धा अधिकचे उमेदवारी अर्ज आलेले आहेत। तसे भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा जागा 102 आणि 1000 अर्ज झाले आहेत। त्यातल्या प्रत्येकाला समजावून त्याच्यामध्ये करायला लागलं, तेवढ्या काय जागा नाहीत आणि त्याच्यामध्ये जागेचा ताळमेळ बसल्यानंतर आम्ही आमचे कार्यकर्ते थांबू, भारतीय जनता पक्ष त्यांचे कार्यकर्ते थांबवतील। हे नेहमीच्या निवडणुकीत होत आलेलं आहे, पुढच्या काळात सुद्धा तसंच होईल। जर का समजा युती नाही झाली तर स्वबळावर पूर्णपणे ताकदीने लढणार? युती नाही झाली होईल असं आम्हाला हे युती सन्मानपूर्वक झाली पाहिजे। युती नाही झाली तर त्यांची तयारी असेल, आमची तयारी असेल, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, शेवटला त्यापुढे निवडणुका होतील। युतीसाठी आपण आग्रही आहात? आम्ही युतीसाठी 100% आग्रही आहेत। तशा पद्धतीने आदेश आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांकडून आलेले आहेत। पाहतोय की 50% जागा ज्या आहेत त्या आम्हाला मिळत अशी प्राथमिक मागणी जी आहे त्या ठिकाणी शिवसेनेकडून करण्यात आली, मात्र 60-40 तरी किमान व्हावं अशी एक अपेक्षा जी आहे शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त केली जाताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।